महाराजांचे अनंत उपकार आहे. पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण कोणाचं होते? जे स्वतःसाठी न झटता आपला देह समाजासाठी झुकवतात त्यांचंच पुण्यस्मरण होत असते. नाहीतर आपल्या आई वडिलाची आजोबाची पुण्यतिथी होत नाही. तर आज पुण्यतिथी आहे. महाराजांनी आचार्य हरिभाऊ नेरुळकर गोदी यांच्या सांगण्यावरून महाराजांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे आणि 12 अध्याय महाराजांनी लिहून ठेवले. आणि महाराज सांगतात की भुसरे या गावी माझा जन्म झाला त्यावेळेस 1500 वर्षापूर्वी मेवाड म्हणजे उत्तर भारतातून हे जमात कोळी जमात भुसरे या गावामध्ये आली आणि हे 12 गाव वसले म्हणून प्रत्येक गावची वतनदारी त्यांच्याकडे होती. गावची पाटील होती पण गुंजाजी पाटील आणि त्याच्या अगोदरले जे पिढ्या वगैरे व्यसनाधीन होत्या आणि त्या गुंजाजी पाटलाला पुनाजी नावाचा मुलगा झाला आणि फुजाबाई सोबत विवाह झाल्यानंतर पुनाजी सुद्धा व्यसनामध्ये मग्न झाले. मग ही परिस्थिती तेव्हाच होती. आता महाराजांनी स्वतः चरित्रामध्ये लिहून ठेवलं. स्वतःच्या चरित्रामध्ये कोणत्याच प्रकारची कमतरता समाजाला भासेल असं काही लिहून ठेवलं नाही. पण त्या व्यसनामध्ये पाटीलकी गेली आणि पुनाजी पाटलाला शामराव हे रत्न झालं 8व्यांदा गुजाबाईला. इथं चरित्रामध्ये मी यासाठी सांगू लागलो की व्यसनामुळे काय होते आणि काय होत नाही महाराजांनीच लिहून ठेवला. कारण नुसतं आपल्याला ऐकून भाषण ऐकून काही चांगलं भाषण केलं अशाबद्दलही नाही, पण सांगून आलं की महाराजांनी लिहून ठेवलं. आणि शामराव नावाचं ते रत्न झालं आणि शामरावला 4 मुलं झाले. मोठा नामदेव, महादेव, केसरबाई आणि सहदेव. आणि महाराज सांगतात की परिस्थितीमुळे गाव सोडावं लागलं, त्याला वेगळं कारण होतं. म्हणून महाराज रिदोऱ्यात गायगावच्या शिवारात रिदोऱ्याचे डॉक्टर पाठक आहे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या झोपडीवर काम करायला हे कुटुंब गेलं. आणि महाराजांचं पहिल्या वर्गात नाव टाकलं रिदोऱ्याला. महाराज फक्त 1.5 महिना शाळेत गेले आणि 1.5 महिना शाळेत जाऊन 4 ज्या भजन मालिका लिहिल्या, ऋषीप्रसाद, गुरुप्रसाद, सेवाप्रसाद, भक्तिप्रसाद, एक महाराजांचं जे काव्य आहे ते राष्ट्रसंताच्या तोला मोलाचं काव्य आहे. कल का भारत आज की संतान है, हे जमाने में बदल हो रहा है. म्हणजे तुम्ही जर त्याच्यातलं एक संस्काराचं जर महाराजांचं काव्य घेतलं तर विचार करायला लागेल असं काव्य आहे. आणि महाराज म्हणतात की 1.5 महिना शाळेत गेलो आणि रिदोऱ्याच्या नाल्याला पूर होता, शाळा बुडाली. पण कारण महाराजांनी सांगितलं रिदोऱ्याच्या नाल्याला एकदा पूर आला. पूर आल्यामुळे आम्ही नदीच्या त्या नाल्याच्या तिकडे अटकलो आणि कसे बसे आलो. आजीचं फार प्रेम. आजी म्हणे बापा महादेव शाळेत जाऊ नको. आणि महाराजची 1.5 महिन्यानंतर शाळा बुडाली. मग महाराजांनी काव्य लिहिलं कसं? नामदेव भाऊने शिकवलं. नामदेव 6 वर्ग होते. ज्याप्रमाणे ज्ञानदेवाला उपदेश निवृत्तीनाथांनी केला, मोठ्याचा अधिकार असते लहानाला शिकवायचा, त्याप्रमाणे नामदेव भाऊंनी 12 कडेपासून तर वाचनापर्यंत लिहिण्यापर्यंत नामदेव भाऊनं भुसरकर महाराजांना शिकवलं. आणि शिकवल्यानंतर मग एकदम महाराज आले का? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि ज्या वर्षी महाराजांचा जन्म झाला 6 डिसेंबर 1942 ला, त्याच वर्षी पुनाजी परत गेले तर अजूनही घुसर गावात आले नाही. आणि त्याच वर्षी महाराज म्हणतात माझी आजी आंधळी झाली आणि पार्वता आईवर जबाबदारी दुनियाभराची वाटली. अशा परिस्थितीतून हे कुटुंब पुढे पुढे जात असताना पण महाराज म्हणतात संस्कार केव्हा झाले? पूर्वीच्या काळी पाळणा होता. आजी त्या पाळण्यावर भजन म्हणायची, अभंग म्हणायची आणि श्रवण भक्ती सगळ्यात महाराज आहे तिथं 9 भक्तीपैकी सगळ्यात मोठी भक्ती अशी तर श्रवण भक्ती. आणि लहानपणापासून हे आजीचे भैटन पाळण्यात झोके देत असताना ते त्यांच्या कानावर पडले. आता मात्र संस्कृती लोप पावली. आता पाळणा नाही, काही नाही. महाराज म्हणतात तेव्हापासूनच माझ्यावर संस्कार झाले. पण महाराजांनी आपल्या चरित्रामध्ये खूप अशा प्रकारचे वर्णन केलेलं आहे. त्यासाठी 7 दिवसाचाही वेळ कमी पडते. 12 अध्याय आहेत. मागच्या वर्षी घुसरकर महाराजांचं चरित्र
तांब्याच्या या पुण्यतिथीच्या पर्वावर 7 दिवस सांगण्यात आलं. मग महाराज इकडे आले कसे? 1951 ला रिदोऱ्याला असताना महाराज 9 वर्षाचे होते आणि मग त्यावेळेस गाडगे बाबाचा कार्यक्रम श्रीमंत नरहरी भिरड यांनी अकोल्याला ठेवला होता आणि त्यांनी विचारलं, आई मी त्या कार्यक्रमाला जाऊ? आणि ते पहिल्यांदा योग आला महाराजांच्या जीवनामध्ये गाडगे बाबांचा कीर्तन ऐकण्याचा. आणि गाडगे बाबाची अट होती, आलेल्या सर्व गोरगरिबांना आंब्याचा रस जर तुम्ही देत असाल तर मी कीर्तनाला येतो, अकोल्याचं काम. आणि तेव्हापासून मग त्यांनी ऐकलं की हे गाडगे बाबा. नंतर 1943 ला राजेश्वर मंदिरामध्ये, अकोला महान भूमी आहे, अकोला राजेश्वर मंदिरामध्ये 1943 ला आरती मंडळाचं नाव बदलून श्री गुरुदेव शाह मंडळ आलं. ती महाराजांच्या कानावर होतं आणि ज्या ज्या ठिकाणी महाराजांचे कार्यक्रम होत त्या ठिकाणी घुसरकर महाराज आवर्जून कीर्तनाला जा. म्हणजे संस्कार कसे असतात, नकळत संस्कार घडत असतात. आणि 1961 ला या गावच्या गंगूबाई गोस्वामी अहमदाबादला गेल्या. त्या अहमदाबादला गेला. अहमदाबादवरून भक्तिप्रसाद, राष्ट्रनौका आणि प्रार्थना प्रदीप